नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आता थोडी थोडी भूक लागली म्हणून आता मी हे पिंगर तळत आहे. आणि इकडे बघा काय नासोडा झालेला आहे. आज हे पिंगर आहे, हे पिंगर मी तळतो आता. आणि इकडे पहा ह्या शेवड्या आहे, आईनं पाठवलेल्या शेवड्या मी उकडून ठेवल्या पण कधी खाल्ल्याच नाही. आणि इकडे पहा याच्यात साखर टाकली, दूध टाकलं आणि छकुलीले दिलं, मीही घेतलं पण कधी खाल्लंच नाही. पूर्ण शेवड्या वाया गेल्या. साखर गुळ नाही गड्या, काय बोलतो मी, साखर आणि दूध गोड गोड वाटलं, मला वाटलं खाऊन घेणं होईल पण कधी खाणंच नाही झालं. 2-4 चमचे खाल्ले आणि बस खाल्लंच नाही. तिनेही नाही खाल्लं, मीही नाही खाल्लं. काय माहित काऊन तो गोड गोड खावायची इच्छाच नाही झाली. आज रात्री, आज रविवार पण आहे आणि रविवारी हे गेले आता बाहेरगावी गेले. इथून 2 किलोमीटर आहे, तिकडे गेले ते माल विकाले. तर आम्ही सकाळी त्याच्यासाठी बी नाश्ता बनवला होता मॅगीचा आणि माझ्यासाठी बी, आमच्यासाठी तिघासाठी बी मॅगीचाच नाश्ता बनवला होता. तर असं करता करता उशीर होऊन गेला. तर म्हटलं आता काय स्वयंपाक करू, 2 वाजून गेले. तर मग स्वयंपाक काही केला नाही. म्हटलं आईनं पाठवले शेवड्या, तर शेवड्या उकडू काय म्हटलं चकुली. चकुली म्हणे हो माय फेवरेट, उकड म्हणे. उकडल्या, रोनीने खाल्ल्या थोडक्शा, म्याही नाही खाल्ल्या, छकुलीने नाही खाल्ल्या आणि तशाच पडल्या आहे, वाया गेल्या. आणि मग आई काय म्हणते, अजून फोन केला, पाठवू काय म्हणते अजून शेवड्या. मी म्हणलं आई ह्याच तर नाही खाणं झाल्यात, आता कायले पाठवतो म्हटलं. नको पाठवू म्हटलं, काही शेवड्या नको पाठवून, काही वड्या नको पाठवू, काहीच नाही पाठवू म्हटलं. आम्ही खातच नाही म्हटलं, खाणंच नाही होत ना. इकडे हे आता तेल गरम झालं. आता मी हे पिंगर तळून घेतो. पपिता ताई होती तेव्हाच मी घेतले होते अर्धा किलो, तेव्हाही खूप तळले. आताही भूक लागली तेव्हा असं हलकं फुलकं काही कुरकुरं खायची इच्छा होते तर तळून घेतो मी. तर आता हे मस्त तळून घेतो. आणि असं आहे. मग आई म्हणते पाठवू काय, मी इथं पाठवलं तर मी खात नाही म्हणून म्हटलं आई काही नको पाठवू, इथं काही खाणं होत नाही आणि इथं काही घरातल्या घरात राहून काही भूक लागत नाही, असं आहे. मग तर गेल्या 8 दिवसात घरी पाहुणे आले होते. पाहुणे कोण आले होते, नानाजी, तर माझे बाबा आले होते आणि माझी बहीण आली होती. हे पाहुणे होते घरी, तर म्हणून काही मी व्हिडिओ बनवले नाही, कोणतेच नाही बनवले. हे ब्लॉगही बनवले नाही. म्हणजे काम, वेळेवर स्वयंपाक झाला पाहिजे, वेळेवर जेवण झालं पाहिजे, हे टेन्शन आपल्याला राहते पाहुणे आले म्हणजे. मग आपण घरी राहिलं ना तर काय बी कसं बी असलं, उशीर झाला कसंही केलं तर चालते. पण पाहुणे असले, माझ्या बाबानं पहिल्यांदा आले होते ह्या घरी. तिकडे जुन्या घरी जेव्हा मी राहत होती तेव्हा तर आले होते 2-3 वेळा, पण ह्या नवीन घरी आले ना तेव्हापासून बाबा पहिल्यांदा आले होते घरी. तर म्हणून मग मी धोई नाही, ह्याय नाही, काहीच व्हिडिओ बनवले नाही. तर 8 दिवस राहिले बाबा आणि पपिता ताई 8 दिवस राहिले आणि मग गेले. तर ते गेल्यानंतर मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि ह्या बाबू बघा, बाबू काय म्हणतं सगळेले मन बरं. हाय नमस्कार सर्वांना. चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मम्मीच्या, माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मन बाबू मागच्या वर्षी पोटात होता, मागच्या वर्षी पोटात 2 महिन्याचा होता, आता गोदीत आहे 6 महिन्याचा. आता 6 महिन्याच्या गोदीत आहे. हे गोदीत आहे आता 6 महिन्याच्या गोदीत आहे. मागच्या वर्षी पोटात होता 2 महिन्याचा, आता 6 महिन्याचा. ये डुगडू हे गोदीत आहे आता 6 महिन्याच्या, हे 6 महिन्याच्या आता गोदीत. आता 2 तारखेला 6 महिने होईल बाबूले. तर आम्ही आता नड्डे पिंगरचा नाश्ता केला. आता पटकन उठतो, स्वयंपाक पाण्याला तयारी करतो. काय बनवतो काय नाही काही समजून नाही राहिलं.
उससे ज्यादा कुछ नहीं खुलेगा पता है अनबॉक्सिंग।